चला थँक्यू. मला सांगता आपला थोडक्यात परिचय करून. सर, मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातून आलेलो आहे. माझे 10वीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्रशालेत झालेले आहे. 12वी राजश्री शाहू महाराज विद्यालय पाथरी येथून आणि पदवी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेली आहे. माझी पदवी विज्ञान शाखेत झालेली आहे. पदवीला माझा मॅथमॅटिक्स हा विषय होता. मी 2018पासून तयारी करतो आहे. मी आतापर्यंत राज्यसेवेची मुख्य परीक्षा, STIची मुख्य परीक्षा आणि माझी हॉबी चेस खेळणं आहे. कोणकोणत्या परीक्षा दिल्या तुम्ही? राज्यसेवा मुख्य परीक्षा, STI मुख्य. काय झालं मग राज्यसेवे? स्कोर कमी आला होता सर. कमी आलं. STIच्या काय झालं? STIला सुद्धा कमी स्कोर आला. कमी स्कोर आला. ESOच्यात? ESO नाही. याच्यात किती लीड आहे? आता सध्या मला 26 लीड आहे सर कास्टमध्ये. कोणत्या कास्टमध्ये? शेड्यूल कास्ट SC मध्ये आपलं 26चं लीड आहे. ओके. तुमचा मॅथमध्ये तुम्ही पदवी घेतलेली आहे. आता मॅथ विषयाचं आणि PSIचं नातं दूरचं आहे. तर तुम्ही या विषयाचा फायदा तुम्हाला पोलीस प्रशासनात कसा होईल ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. सर, मॅथ केल्यामुळे जी लॉजिकल थिंकिंग बिल्डअप होती ती पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम येऊ शकते. केस सॉल्विंगमध्ये म्हणजे काही गोष्टी मॅथमध्ये तर्काच्या लेवलवरती समजून घ्यावं लागतं. तर ते आपल्या पोलीस प्रशासनामध्ये काही केस सॉल्व्ह करायचे असले तर एखादी गोष्ट आपण तर्काच्या लेवलवरती विचार करून ते सॉल्व्ह करू शकतो सर. एक्झाम्पल देऊन सांगा. एक्झाम्पल म्हणजे आता सर आपल्याला एखादा केस आहे, एखाद्या आरोपीनं काय काय केलं असेल त्याचा आपण स्वतः विचार करू, असं तो करू शकतो, ते गृहीतके मांडून त्या हिशोबाने. ओके. केस घ्या ना एखादी. तुम्हाला फ्रीडम दिलं, मी बोलायला फ्रीडम दिला ती. तुम्ही तुमच्या आवडीची केस घ्या आणि तुमचं लॉजिक कशा पद्धतीने तुम्ही इथं इम्प्लिमेंट करा. हाऊ कॅन यू इम्प्लिमेंट युअर लॉजिक इन दॅट केस? एखाद्या गुन्हेगाराने एखादा गुन्हा केला सर, डायरेक्ट गुन्हाच घ्या, कोणता केलेला आहे तो समजून सांगा आम्हाला. समजून घ्या सर. फ्रीडम दिलं तुम्हाला 3 मिनिटाचं. चोरी केली कोणत्या गुन्हेगाराने, ओके, तर आपण त्या गुन्हेगाराने चोरी करताना कसा विचार केला, काय पद्धतीने त्याने काय म्हणजे शस्त्र वगैरे चोरी करताना कुठं गेला, काय केलं हे विचार करू शकतो सर. लॉजिकल थिंकिंगमध्ये मॅथमॅटिक्समध्ये तेवढी बिल्डअप होती लॉजिकल थिंकिंग आपली मॅथमॅटिक्स केल्यामुळे. चाल, मी आता उलट करतो की ग्रामीण भागामध्ये पोलिसांपुढे एक आव्हान आहे डकैतीचं. डकैती माहिती आहे ना? डकैतीचं आव्हान काय याचं उत्तर मला अगोदर सांगा. डकैतीचं आव्हान सर सगळ्यात महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये जे डकैती वगैरे लोक करतात तर त्यांना म्हणजे ते बेरोजगारीचं प्रमाण जास्त असल्यामुळे ते डकैती वगैरेकडे वळतात किंवा त्यांच्याकडे कायद्याबद्दल त्यांना जास्त. शहरात त्या फारशा होत नाही, पण ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या कमी असल्यामुळे, वाडीच्या साईडला लोकांची घरं कमी असल्यामुळे त्यांना सोयीस्कर जाते सर डकैती वगैरे करायला. बरं, ठीक आहे. मग आता तुमचं मॅथचं लॉजिक डकैती संशोधनात कसं वापराल ते मला सांगा. त्याच्यामध्ये सर त्यांनी जे आता समजून घ्या आपलं तिथं जाण्यासाठी काय वाहन वगैरे वापरले, त्याच्यामध्ये काय त्यांनी हत्यार वगैरे काय घेतले, किती जण होते ते वगैरे काय साधनाचा वापर केला, याचा आपण मॅथमध्येच वापर करू शकतो. आयडिया येऊ शकते तेवढी. हरकत नाही. पोलीस स्टेशनला कधी भेट दिली तुम्ही? नाही सर, पोलीस स्टेशनला एकदा डायरेक्ट पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी म्हणून जायचं का? हो सर. हां, तसं करायचं आहे. ठीक आहे. आता महिलांना 33% आरक्षण विधानसभा आणि लोकसभेमध्ये दिलेलं आहे, म्हणजे संसदेत आणि विधानमंडळामध्ये दिलेलं आहे. ती निर्णय योग्य काय याविषयी आपलं मत काय? योग्य आहे सर, माझ्या मते योग्य आहे निर्णय. कारण की महिलांचे लोकसभा आणि विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व कमी आहे, त्यांचं प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी तो योग्य निर्णय घेतलेला शासनाने. बरं. आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किती टक्के आरक्षण महिला? आता महाराष्ट्रामध्ये सध्या 50% आरक्षण आहे सर. पण महिलांचा पतिराज आपल्याला दिसतोय. महिला राज न दिसता ते पतिराज दिसतोय. काही ठिकाणी सर, सर्व ठिकाणी नाही आहे. आता काही ठिकाणी, मोजक्या ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही सर. अच्छा, ठीक आहे. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी सांगा. माझ्या घरात मी, माझी आई आणि एक छोटा भाऊ आहे सर. काय करतात? माझी आई शेतमजूर आहे, छोटा भाऊ डेअरीवरती काम करतो. बरं. आता म्हणजे अकुशल कामगार आहे तुमच्या आई. हो सर. आता अकुशल कामगारांना शासनाचं कोणतं कवच आहे, प्रोटेक्ट सुरक्षा कवच कोणतं दिलं गेलं आहे? आता सर मला सध्या आठवत नाही, पण योजना कामगारासाठी आता माझी आई सुरुवातीला मला बांधकाम कामगार म्हणून सुद्धा काम करत होते. बांधकाम कामगारासाठी शासनाच्या वेगवेगळ्या म्हणजे योजना आहे. म्हणजे त्यांची मुलं शाळेत शिकत असेल तर त्यांना स्कॉलरशिप भेटते.
पदवीचं शिक्षण घेत असेल तर स्कॉलरशिप, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असेल तर स्कॉलरशिप. म्हणजे माझी आई करत होती तर आम्हाला भेटलेलं आहे. बरं, ठीक आहे. कोणत्या जिल्ह्यातून आलाय तुम्ही? छत्रपती संभाजीनगर. त्याच्यामध्ये क्राईम रेटच्या बद्दल काय मत आहे तुमचं? छत्रपती संभाजीनगरमध्ये क्राईम रेट वाढतोय का कमी होतोय, याकडे कसं बघताय? सध्या तरी पोलीस प्रशासन चांगलं काम करते सर. जो पूर्वी होता त्याचा थोडा तर प्रमाण कमी झालेलं आहे. दंगल वगैरेमध्ये होत असतात अधूनमधून, पण पोलीस प्रशासन चांगली कारवाई करून ते आटोक्यात आणते सर. आता बऱ्याच तक्रारी असतात, ध्वनी प्रक्षेपणविषयी बऱ्याच तक्रारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. त्याकडे तुम्ही कसं बघतात की ध्वनी प्रक्षेपण म्हणजे धार्मिक स्थळी ध्वनी प्रक्षेपण जास्त होतं, ते कायद्याने चुकीचं आहे का योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? सर कायद्याने जे ठरवून दिलेली वेळ आहे सर, त्या वेळेपर्यंत वाजवलं तुम्ही कायद्याची याच्यामध्ये तर योग्य आहे सर. मग कायद्याचं जी ठरवून दिलेली वेळ आहे त्याच्या ती वेळ संपल्यानंतर तुम्ही वाजवले वगैरे ध्वनी प्रक्षेप केंद्र तर चुकीचं आहे सर. त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे सर. आणि मला असं वाटतं पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई करतं सर छत्रपती संभाजीनगर. बरं, शेवटचा एक प्रश्न असा आहे, आता निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका लागतात, त्या EVM मशीनने घ्यावा का बॅलेट पेपर निवडणुका घ्यावा, याकडे तुम्ही काय म्हणता? तुमचं मत काय ॲज अ पोलीस अधिकारी म्हणून? EVM मशीनच घेतली पाहिजे सर. त्याने सोयीस्कर होते सर. बॅलेट नाही घ्यायला त्याला जास्त मोजणीसाठी सुद्धा वेळ लागतो आणि त्याच्यातून वेळ लागतो मोजणी रिझल्ट येण्यासाठी. आणि EVM सोयीस्कर आहे सर लोकांसाठी. ते बरेच विरोधक पक्ष सरकारवर आरोप करत असतात की याच्यामध्ये अडचणी आहेत, त्या तुम्ही थांबवल्या पाहिजे. सर्वोच्च न्यायालयातसुद्धा त्यांनी रीट फाईल केली, बऱ्याच गोष्टी करताना दिसतात. निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली होती सर. सर्वांना बोलवलं होतं निवडणूक आयोगानं तुमच्या काय अडचणी वगैरे, आणि सध्या निवडणूक आयोगाने त्या अडचणीचं निराकरण केलेलं आहे सर. त्याच्यामुळे मला असं वाटतं EVM बेस्ट आहे सध्याच्या कंडिशनला तरी. EVM बेस्ट आहे भारतात. नोटो काय असतो? नोटा म्हणजे आपल्याला एखाद्या कॅन्डिडेटला कोणालाच मत द्यायचं नसलं, आपला जो उमेदवार उभा असला त्याच्यापैकी कोणाला न काय द्यायचं, लॉंग फॉर्म काय? नन ऑफ दी अबोव्ह आहे सर. नक्की? हो सर, नन ऑफ दी अबोव्ह. हां, मग आता नोटा देणं योग्य म्हणजे तुम्ही तुमच्या मताची काय करताय पद्धतीने? मग नोटामध्ये सर तुम्हाला म्हणजे नोटा एक संकेत म्हणून ठेवलेला आहे. म्हणजे तुम्हाला कॅन्डिडेट कोणताच आवडला नसला तर तुम्ही कमीत कमी तुमचा मतदानाचा हक्क बजावताना कमीत कमी तुम्ही मतदानाचा हक्क बजावा आणि ते नोटावरती हे करा. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेला आहे तो पर्याय नागरिकांना असं वाटतं आमचा हा कॅन्डिडेट नाही आहे, आम्हाला हा कॅन्डिडेटला द्यायचं नाही, तरी त्यांना मतदान देण्यासाठी ऑप्शन म्हणून ठेवलेलं आहे सर ते नोटा. ठीक आहे, हरकत नाही. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू.